हाय 94.3 माय एफएमजी मी आरजे रसिका आणि इम्पॅक्ट मेकर या सिरीज मध्ये आपण सगळ्या अशा स्पेशल व्यक्तींना भेटतोय ज्यांनी ऍक्च्युली आपल्या आयुष्यावर आपल्या लाईफ मध्ये एक छान असा इम्पॅक्ट आणलेला आहे आणि त्याच इम्पॅक्ट थ्रू आपण खूप सगळी इन्स्पिरेशन घेत आहोत. सो आजची इम्पॅक्ट मेकरच्या या सिरीज मध्ये कुणाची स्टोरी आपण जाणून घेणार आहोत. सो डीसीबी बायोलॉजी येस डॉक्टर महेश देशमुख सर आहेत आपल्या बरोबर. हॅलो सर, हाय, कसे आहात? हॅलो. बस मजेत. सर, सगळ्यात आधी तुमची एक जर्नी आणि एक छोटंसं इंट्रोडक्शन सगळ्यांना. मी डॉक्टर महेश देशमुख. खरं तर नावाच्या पुढे डॉक्टर लागेल की नाही याचं कधीही स्वप्न न बघितलेला व्यक्ती. अत्यंत सामान्य कुटुंबातून मी आलेलो होतो, परंतु आयुष्यामध्ये खूप चांगले लोक भेटत गेले आणि गोष्टी घडत गेल्या. मी माझं बेसिक एज्युकेशन खरं तर बायोटेक्नॉलॉजी मधून पूर्ण केलं आणि एका मोठ्या कंपनीच्या R&D मध्ये, रिसर्च अँड डेवलपमेंट मध्ये मी जॉईन झालेलो होतो. तो फिर मैंने PhD को रजिस्ट्रेशन किया. जब PhD को रजिस्ट्रेशन कर रहा था तो रिसर्च के लिए मैं बहुत अलग अलग जगह पे घूमा और फिर मैंने देखा कि यार इंडिया में रिसर्च का ट्रेंड नहीं है. ड्यूरिंग माय रिसर्च जर्नी मैं ये हमेशा सोचता था कि यार अच्छे साइंटिस्ट बनने चाहिए, और फिर उसको सोच के मैंने ये देखा कि यार हम लोग बच्चों को ये जानकारी देंगे, इस लेवल पे अगर बच्चों से बात करेंगे, बच्चों को पढ़ाएंगे, बच्चों को सिखाएंगे तो शायद आने वाला समय चेंज हो सकता है. तो इसके लिए हमने डीसीबी बायोलॉजी ये कोचिंग इंस्टीट्यूट शुरू किया, जिसमें हम लोग अच्छे डॉक्टर्स तो नो डाउट बनाते हैं, हम लोग अच्छे रिसर्च साइंटिस्ट बनाने के लिए भी ट्राय करते हैं. जे पॅरेंट्स असतात राईट, ते खूप अपेक्षा घेऊन मुलांना मुलींना येतात राईट. येस. मग डीसीबी बायोलॉजी त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काय वेगवेगळे प्रयत्न करतात? मुळात हा प्रश्न फार वेगळा आहे. म्हणजे पालकांच्या अपेक्षा. खरं तर आम्ही आत्ताच एक काउन्सिलिंग सेंटर पण सुरू केलेलं आहे, DCC, देशमुख सेंटर फॉर काउन्सिलिंग या नावाने. मुळामध्ये आजकाल आपण पालकांच्या तोंडून जर ऐकलं तर पालकांचं म्हणणं काय असतं, जो हम नहीं कर पाए वो हमारे बच्चे कर पाएंगे, है ना. म्हणजे मुळामध्ये मुलांच्या खांद्यावरती पालकांच्या स्वप्नांचं ओझं आजकाल आपण टाकतोय. म्हणजे मी डॉक्टर नाही बनू शकलो मग माझा मुलगा डॉक्टर बनेल, मी इंजिनियर नाही बनू शकलो मग माझा मुलगा इंजिनियर बनला पाहिजे. मुळात पालकांनी अपेक्षा करणं, पालक एक अपेक्षा करू शकता कि मेरा बच्चा बेस्ट किस चीज में है, मैं वो चीज के लिए उसे एनवायरमेंट बना के दे दूंगा. मग काउन्सिलिंग सेंटर हा आयडिया मुळात कुठून आला आणि का करावं असं वाटलं परत सुरू? अर्थात हीच एक महत्वाची गोष्ट होती. म्हणजे आता आपण जे बोलतोय की पालकांच्या अपेक्षा, आणि त्यामुळे मुलांमध्ये येणारं डिप्रेशन, मुलांमध्ये येणारं फ्रस्ट्रेशन. म्हणजे तुम्हाला, म्हणजे मला हे बोलतानाही त्रास होतो. आम्ही असं बघतोय की मुलं 4-4 वर्ष रिपीट करतायत. अर्थात कोणालाही डिप्रेशन येऊ शकतं की यार मैं कर क्या रहा हूं, आणि म्हणून पालकांना आणि विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन होणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपण बऱ्याचदा पेपरमध्ये वाचत असतो, दुर्दैवाने आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा या गोष्टी घडतात. कित्येक मुलं आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलतात. म्हणजे आपण कोटामधल्या बातम्या ऐकतो, इव्हन आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या बातम्या आपण वाचलेल्या असतील. आणि असं नाहीये की त्यांची कौटुंबिक परिस्थिती फार नाजूक होती. अत्यंत चांगल्या कुटुंबातील मुलं अचानकपणे असे निर्णय घेतात. त्याचं कारण आहे ह्या सगळ्या एक्झाम्सचं मुलांवरती निर्माण होणारं अवास्तव प्रेशर. आणि म्हणून मग आम्ही काउन्सिलिंग सेंटर उभं केलंय. थँक्यू सर, थँक्यू सो मच. ऑलरेडी तुम्ही इम्पॅक्ट जो आहे तुमचा सगळ्यावरती देत आहात आणि त्याच्यामधून जे आहे नक्कीच आम्ही कुठेतरी शिकतो. आणि युजली आता जे सगळेजण आपल्याला बघणार आहेत किंवा बघत आहेत त्यांच्यावर सुद्धा तुमचा या सगळ्या शब्दांचा डेफिनेटली इम्पॅक्ट जो आहे तो नक्कीच होणार आहे. सो थँक्यू वन्स अगेन. थँक्यू सो मच.